मेहता का उल्टा चष्मा. अरे आता काय फरक पडतोय? बापूजी हे काय झालं? कसं झालं? जब जब जो जो होना है तब तब सो हो पाए उसमें तू क्यों रोता है बबलू. बबलू 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 नाही बापूजी, मी तुमचा जेठ्या आहे, जेठ्या. चल खोटा तू बबलूच आहे कारण तुझा कोट ब्लू ब्लू आहे. ते बंटी बंटी बबलीला पण पार. बबली नाही बापूजी, बबलू. जेठ्या जेठ्या. बापूजी अरे चला नाचा. बापूजी काय करताय? सगळ्यांनी नाचा. बापूजी खाली बसा. बापूजी तुम्ही पडणार, खाली बसा बापूजी. बापूजी अरे बसायचं नाही अरे सगळ्यांनी नाचा. नवीन वर्ष येणार आहे 3015. 3015. अरे बापरे, बापूजी तर 1000 वर्ष पुढे गेले. सुडी काय घेऊन आला होतास तू नक्की? ओ यार, यात माझी काही चूक नाहीये. ओय बापूजी रोज रोज पिणाऱ्यातले नाहीयेत ना. अरे रोज रोज काय सोडी, कधीच न पिणाऱ्यातले आहेत. ओय हा म्हणजे तेच. ओय बापूजींना सवय नाहीये ना. आणि आज बापूजी ओय अर्धी बाटली पूर्ण प्यायलेत. मग 1000 वर्ष पुढे जाणारच ना. बबलू अरे सगळं तुम्ही इथे या बंद खोलीत काय पार्टी करताय? तेव्हा बाहेर जाऊन पार्टी करूया. बरोबर आहे. अरे अरे सर सर बाहेर जाऊया. बापूजी थांबा बापूजी. होय होय बापूजी होय, भांडण नका, होय, थांबवा. पार्टी पार्टी करूया. बापूजी बापूजी थांबा बापूजी. ओय, बापूजी. ओय, जेठाप्रा भिडू. हॅपी न्यू इयर. हॅपी न्यू इयर 3015. अरे नाचा नाचा. हॅपी न्यू इयर. आजोबा आजोबा असं काय करताय? आजोबा काय झालं तुम्हाला? आजोबा असं का करताय? एक मिनिट प्लीज, म्युझिक बंद करा ना. थँक्यू. हे काय झालं आता? असं का करताय? अरे तुम्ही सगळे इथे खाली काय करताय? अरे वर त्या डब्याच्या घरात मस्त पार्टी सुरू आहे. तिथे एक एवढी मोठी बॉटल होती, त्याच्यात मस्त सरबत होता. मी पिऊन टाकलं, खूप मजा आली. अरे नाचा नाचा. 3015. बापूचे पप्पा, हे काय केलं तुम्ही? रोशन, त्याने शरम नाही आवडते. स्वतःबरोबर काकांना पण बिघडवलंस. आजपासून घराचे दरवाजे तुझ्यासाठी कायम कायमचे बंद. आणि तुम्ही स्वतःला एकमेव सेक्रेटरी आणि शिक्षक म्हणवता ना, आणि हे असले कार्यक्रम करता. निर्लज्ज, बेशिस्त. आजपासून घरातच काय, या सोसायटी मध्ये पण पाऊल ठेवू नाही शकत. आणि अय्यर भाऊ, हे सगळं सांगायला बबिताजींना फोन करू का? करू करू नाही असं नका करू प्लीज. हंस, तू पण असं केलं? आजपासून तुझं खाणं बंद आणि हे ठरलंय बस. नाही नाही. आणि तारक, आमची एवढी मोठी फसवणूक. आता बघा, असा स्ट्रिक्ट डाएट प्लॅन बनवून देईन ना की आयुष्यभर लक्षात ठेवाल. आणि तसंही तुम्हा लोकांना ही कडू कडू दारू आवडते ना. मग मी तुम्हाला रोज कडू काढा पाजून 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 तुमचं आयुष्य कडू करून टाकेन. अंजली पण मी आणि आता तुम्हाला सुधरवायला मला अहमदाबादला फोन करून, माझ्या आईला आणि सुंदरवीराला फोन करून इथे बोलवायलाच लागेल. अरे सरस सगळ्यांनी बाहेर जाऊया. अरे
सोड. नाही 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 जेठालाल अजिबात सोडू नकोस भिडे दरवाजा बंद दरवाजा बंद दरवाजा बंद कर दरवाजा बंद कर भिडे पटकन. जेठालाल सोडू नकोस. या अवस्थेत बापूजींना आपण कुठल्याही ठिकाणी घेऊन जाऊ शकत नाही. या अवस्थेत जर आपल्या बायकांनी त्यांना पाहिलं तर आपली हालत खराब होईल. हो मी तर बघितलं आता. बघितलं म्हणजे म्हणजे ते सगळं माझ्या डोळ्यासमोर आलं की बापूजी खाली गेले तर काय काय होईल. अरे मित्रांनो, आता तर एकच मार्ग आहे. काय 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 बघा, आता जोपर्यंत बापूजींची नशा उतरत नाही तोपर्यंत त्यांना इथेच थांबवून ठेवावं लागेल. सोडी बापूजींची नशा कधीपर्यंत उतरेल भाऊ. ओ यार जेठाप्रा, बापूजींनी अर्धी बाटली ढोसलीये. मला नाही वाटत उद्या दुपारपर्यंत त्यांची नशा उतरेल. नाही नाही मी बापूजींना उद्या दुपारपर्यंत या अवस्थेत नाही बघू शकत. हाती भाऊ काहीतरी करा प्लीज. हाती भाऊ एखादं असं औषध आहे का की ज्याने बापूजींचा नशा हो, हो, हो. उतरवेल? लगेच नशा उतरेल असं कुठलं औषधच नाहीये. अरे ओय, असं कुठलं औषध असतं तर माझी तर चंगळच होती. ओय, मी रोज चार्टीवाली पार्टी करून आलो असतो आणि डोरबेल वाजवण्याच्या आधी ते औषध खाल्लं असतं. ओय, आणि माझी सगळी नशा उतरली असती. रोशन पण खुश आणि मी पण खुश. कोणाचं काय तर कोणाचं काय. काय हालत झाली माझ्या बापूजींची. भजन गाणारे बापूजी गजल गात आहेत. नाही जेठालाल ही गझल नाहीये हे गाणं आहे. माझा फोन वाजतोय. हॅलो. हो हो हो, मी वरिष्ठ युवा पत्रकार पोपटलालच बोलतोय. हो हो, माझ्याच लग्नाचं बोलणं केलं होतं चंपक काकांनी. ए चंपू काका चंपू होडा. अरे जेठालाल, बापूजींना सांभाळ जरा. मेहता साहेब हे काय. बापूजी आता स्वतःचं नाव पण विसरले. त्यांची स्मरणशक्ती गेली का. नाही नाही जेठालाल काळजी करू नको. असं काही झालेलं नाही. सकाळी जेव्हा बापूजींची दारू उतरेल तेव्हा त्यांना सगळं काही आठवायला लागेल. हो हाती भाऊ. हो हो, आठवेल आठवेल. अरे कमाल करतोय जेठालाल. हो काय हातीबाई, मी सांगतोय ना सकाळी जेव्हा बापूजींची दारू उतरेल तेव्हा सगळं काही आठवेल त्यांना. तरी तू डॉक्टर हातींना पुन्हा विचारतोयस, कन्फर्म करतोयस. माझ्यावर विश्वास नाहीये का तुला? नाही नाही तसं नाही. हाती भाऊ डॉक्टर आहेत ना, शिकलेले आहेत. म्हणजे तुला नेमकं काय म्हणायचं जेठालाल? मी अडाणी आहे? अरे त्यांनी तर पुस्तकं नुसती वाचली आहेत, मी तर लिहिली सुद्धा आहेत. तुम्ही मेडिकल सायन्सची पुस्तकं लिहिली आहेत? अरे तुम्ही नाराज होऊ नका. तुम्ही समजून घेण्याचा प्रयत्न अरे करा. तुम्ही लोक जरा समजून घ्या. मी तुमच्या पाया पडतो. आता हा काय वाद घालताय तुम्ही लोक? इतक्या कष्टाने बापूजींनी माझ्या लग्नाची बोलणी केली. हॅलो बापूजी. बापूजी फोन द्या. फोन द्या अरे अरे मी बोलतो. काय करताय मेहता साहेब. अरे तुमची मुलगी काय महिना आहे तिचा पोपटा बरोबर लग्न लावून देतोय. अरे पोपट आधीपासूनच कुणावर तरी प्रेम करतोय. कोणावर? अरे आपल्या छत्रीवर. अरे तो तुमच्या मुलीपेक्षा जास्त त्याच्या छत्रीवर प्रेम करेल. एक नंबरचा कंजूस आहे कंजूस. आता फोन ठेवा आणि तुमच्या मुलीचं लग्न कोणीतरी दुसरीकडे लावून टाका. हे घे चंपू. अरे बापूजी, माझा फोन. हॅलो हॅलो हॅलो. हा, चालू आहे चालू आहे. अरे हे काय करून ठेवलं तुम्ही? मी संपलो, बर्बाद झालो. एवढ्या दिवसानंतर एक स्थळ आलं होतं. काय करू आता? 2 मिनिट मौन पाळू. अजून काय. जेठालाल, अरे भाऊ तू तुझ्या लग्नाचं जरा सोड ना. आता बापूजींची नशा कशी उतरवायची त्याचा विचार करूयात ना भावांनो. हा बरोबर. पाणी बापूजींवर पाणी मारा. पाणी 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 पाणी. खाली ठेव ना हे जरा. खाली ठेव. हो हो हो. पाण्यावरून एक गोष्ट आठवली आहे. अरे पाण्याबद्दल एक गोष्ट सांगून गेलाय एक ज्ञानी. नाही सांगून गेलाय नाही सांगतोय एक ज्ञानी हो हो सांगतायत ज्ञानी. की साथ चावलेला माणूस नीट आहे का. हो मुकर्रर. साप चावलेला माणूस कधीच नाही मागत पाणी.
अरे पोपटलाल तू काय असा बसलाय जा पाणी घेऊन ये ना ते शिंपडायचं ना त्यांच्या पोपट लाल जा लवकर पाणी घेऊन ये अरे भाऊ, तू पाणी घेऊन ये ना. पाणी 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 येतंय पाणी, येतंय पाणी. अरे भाऊ बादलीत काय पाणी घेऊन आलायस? बापूजींना आंघोळ थोडी ना करायची आहे, तोंडावर शिंपडायचंय थोडस. अरे बाबा जे हाताशी आलं ते घेऊन आलो ना मी. हा ठीक आहे चला पाणी मारा पाणी मारा खबरदार जर कोणी माझ्यावर पाणी मारलं तर कोणी पाणी मारणार नाही, कोणी पाणी मारणार नाही. नाही बापूजी नाही. जर कोणी पाणी मारणार असेल तर मी स्वतःच मारेन. हो बापूजी स्वतः आपल्या तोंडावर पाणी मारतील, स्वतः मारतील. ठीक आहे चालेल. पाणी पेश किया जाए. ओ, हो, हो, हो. हे घ्या आहे, बापूजी, आहे. हे घ्या. आणलंय, हा, हा, आणलंय घ्या, बापूजी. ठेवलं. हा, हो, हा. हळूहळू पाण्यात पडाल नाही तर बापूजी सावकाश हळू. सांभाळून बापूजी, होय, सांभाळून. बापूजी सांभाळून. बापूजी ए, सोडा. अरे बापूजी अरे अरे सांभाळून बापूजी. थोडस असं थोडेसे थेंब बुडवा, एकदम थोडस. अरे बादली नाही उचलायचे बापूजी ऐका हे हे असं असं मारायचंय असं हाताने थोडस घेऊन असं बादलीतनं घेऊन असं थोडस असं असं काय केलं ते तुम्ही लोणचं पापडाचं पेमेंट घेऊन आलात ना. हो आणलंय ना. थँक्यू. पण हे बघ यावेळी हरवू नकोस हा. जर यावेळी मिसप्लेस झालं ना तर तिसऱ्यांदा चेक नाही देणार मी. तुमचं पेमेंट गेलं म्हणून समजा. नाही नाही देवा. अरे देवा. बापूजी बापूजी यात माझा चेक होता बघा पूर्ण चेक ओला झाला. अरे होळी बापूजी बापूजी अहो नाही 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 अहो, बापूजी अरे लोणचं पापडाचं पेमेंट जेठालाल सापड आपल्या वडिलांना सापड. अरे काय चाललंय माझा चेक फाडून टाकला त्यांनी. मी म्हणालो होतो भाऊ मला दे, मी नीट ठेवीन. तू मला दिलं नाहीस. दिलं असतं तर तुझ्या चेक नीट राहिला असता ना. मला काही ऐकायचं नाहीये. मला माझा चेक परत हवा जेठालाल. ए भिडे तू काय चेक करतोय? इथे बापूजींनी माझं लग्न फाडलं, लग्न तोडलं. जेठालाल जरा सांभाळ ना बापूजींना. अरे माझ्या घरभर पाणी सांडवलंय त्यांनी. किती घाण झालंय घर. कोण साफ करणार हे सगळं? घरात कोणी बाई माणूस पण नाहीये. दयावहिनी यांना सगळ्यांना पोपट भाऊंना समजावून परत आणायला जरा जास्त वेळ लागत नाहीये? डोंट वरी आंटी आजोबा गेलेत ना सगळे येतच असतील. आजची रात्र आपल्याला फक्त मज्जा करायची आहे. अहो, डिस्को गरबा करूयात. मज्जा येईल. डिस्को गरबा. ए, डिस्को लाव, डिस्को. Come on, play music. मित्रांनो दया भाभींनी आपला नवीन डिस्को गरबा सुरू केला आहे. तर चला आपण सगळे डिस्को गरबा डान्स करूया. कम ऑन एव्हरीवन. बघा ना मेहता साहेब, बापूजींनी माझं लग्न तोडलं. पोपटलाल तुझं लग्न तर मोडतच असतं रे बाबा. तुला सवय आहे. माझा चेक नेहमी नेहमी नाही फाटत. पहिल्यांदा कोणीतरी माझ्या डोळ्यांसमोर माझा चेक फाडलाय फाटलाय. अरे भाऊ तुम्ही काय लग्न चेक लावलंय? बापूजींची नशा कशी उतरवायची त्याचा विचार करा ना. नाहीतर आपली झालेली लग्न मोडतील. बरोबर. जेठालाल आपल्या बायकांना ही गोष्ट समजली ना तर आयुष्यभर माफ करणार नाहीत त्या. माधवी म्हणाली होती की आज ती डान्स फ्लोअरवर आग लावणार आहे. जळणार आहे मी त्या आगीत. आज या पतीची होणार आहे दुर्गती. ही गाडी कोणाची आहे? हे चालू करणे होत आहे.
हे बघा त्यांचं काय नवीन आता. ओ तरी ओ ही तर माझ्या गाडीची चावी आहे. ओय बापूजींकडे कशी आली? सोडी या सगळ्या धावपळीत पडली असेल आणि बापूजींना ती मिळाली असेल. ती किल्ली घे बाबा, नाहीतर ती किल्ली पण फाडून टाकतील. आत्माराम काय बोलतोयस भिडू? मी घेतो बापूजी किल्ली द्या जरा प्लीज. अरे बबलू चावी दिली तर मग गाडी चालू कशी होईल? हो, बरोबर ते पण चला आहे. तिकडे. ओय काही हरकत नाही जेठाप्रा, बापूजींना खेळू दे, नंतर घेऊ चावी आपण. सॉरी हा सोडी. ओ इट्स ओके. किच 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 किच. किच 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 किच. किच 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 किच. रुंग, रुंग, चालू झाली. चालू झाली. चालू झाली. अरे बाजूला बाजू बाजू. ओय बापूजी अरे, गाडी कुठे पोहोचते? बबिताचा फोन. जेठालाल बाबूजीने गप्प कर, बबिताचा फोन आला आहे. मी नाही काही करू शकत. कसा गप्प करू यार, बघ ना. अरे यार तू एक काम कर, तू बाल्कनी मध्ये जाऊन बबिताजींशी बोल, नाहीतर त्यांना हा गोंधळ ऐकू जाईल. जा जा लवकर. बापूजी जेठाप्रा, ओय, हॅलो. हा हॅलो बबिता. हाय अय्यर, कशी चालू आहे पार्टी? पार्टी एकदम मस्त चालू आहे. लवली. दया वहिनी, कोमल वहिनी कोणी आहे का तिथे? फोन दे ना प्लीज, मला बोलायचंय. अब काय आहे बबिता, मी आता घरी आलो आहे प्यायला. प्यायला? नाही नाही नाही, इल्ले इल्ले मी घरी पाणी प्यायला आलो आहे. खाली ये ना. किती वेळ? बबिता मला सगळे खाली बोलवत आहेत. मी तुला नंतर फोन करतो. हा? ओके ओके. अच्छा ऐक ना, मला पार्टीचे अपडेट्स दे. ओके. आणि हो, फोटो पाठवायला ना विसरू नको. हो नक्की 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 पाठवतो. ओके बाय. एन्जॉय युअरसेल्फ. बाय. अय्यर भाऊ, पण भाऊ तयार झाले की नाही? नाही त्याचं काय आहे कोमल वहिनी, पोपटलाल थोडा जास्तच चिडला आहे. पण काळजी करू नका, आम्ही त्याला समजावून घेऊन येतो. ओके ओके. मस्त एक्सप्रेस वे आहे ना बापूजी. आता काही करू शकत नाही. अरे सगळे आपल्याला खाली बोलवत आहेत. आता तर खाली जावंच लागेल. तुम्ही सगळे जा. मी बापूजींना या अवस्थेत सोडून नाही येऊ शकत. नाही नाही जेठालाल, तुला सोडून मी सुद्धा जाणार नाही. मी तुझ्यासोबत इथेच थांबतो. ओय आम्ही पण नाही जाणार बाबा. बरोबर आहे, कोणीच नाही जाणार बाबा. हो ना, बापूजींना अशा अवस्थेत सोडून आम्ही पण खाली नाही जाऊ शकत. नाही नाही नाही. करेक्ट. मला तर बापूजींची अशी अवस्था बघून स्वतःवरच राग येतोय. हे ना आता जरा जास्तच वेळ लावतात. कदाचित पोपटलाल भाऊ ऐकत नसतील. मला तर वाटते काकांचं बोलणं पण ऐकत नसतील ते. मला तर फारच गंभीर मामला वाटतोय. तर मग चला ना, आपण सगळेच पोपट भाऊंच्या घरी जाऊया. दया वहिनी, तुम्ही तिघी जाऊन या, आम्ही इथेच वाटतो. हो चालेल चालेल. चला भले भले. आम्ही जाऊन येतो, हं? लवकर या तुम्ही तिथे. मी कशाला इथे शार्टीवाली पार्टी करायला आलो? माझ्यामुळेच बापूजींची अशी अवस्था झाली आहे. मारा बापूजी, मला मारा. मारा बापूजी, मारा. मारा बापूजी, अजून मारा. मारा. ओ तेरी. बस बस बापूजी, बस. माझा स्वतःवरचा राग गेला आहे. बस. थँक्यू. रे पापा रे पापा पापा रे पापा रे पापा पापा. माझ्या बापूजींना हे काय झालं आहे मेहता साहेब?
हेच होतं जेठालाल, नशेमध्ये हेच होतं. माणूस जेव्हा जास्त पितो ना, काहीच होश नसतो त्याला. त्याला कळतच नाही तो काय करतोय, का करतोय, कुठे बसलाय. ओय हो ना, बऱ्याच वेळा माझ्यासोबत सुद्धा असंच होतं. पोपटलाल, आता कोण आलं? अरे मला काय माहित. मला काही माहित म्हणजे तुझं घर आहे तर तुला माहित पाहिजे ना. सारखे सारखे लोक येत आहेत, घंटी वाजवत आहेत, कोण आहे? अरे बाबा, मी घराच्या आत आहे. घराच्या बाहेर उभं राहून घंटी कोण वाजवत आहे मला कसं कळणार? पण आता तरी शांतता ठेव पोपटलाल, आवाज बाहेर जाईल. तू काय करतोयस? यांना शांत करा आधी. नाही करणार, नाही करणार. माझ्या बापूजींना शांत करणारा तू कोण आहे? नाही होणार माझे बापूजी शांत. अरे ही भांडणं थांबवा, आधी दरवाजा उघडा, नाहीतर बाहेर जो कोणी आहे तो दरवाजा तोडून आत येईल. ओय मी असताना कुणाची हिम्मत आहे दरवाजा तोडून आत येण्याची? ओय मी त्याला सोडणार नाही. मी बघतो कोण येते. जा, 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 जा. अरे बाबा, सोडी. काय करतोय? काय बाहेर असं कोण आहे? चला बघू. सोडी घाबरला काय माहित. कमाल आहे. मी बघ 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 बघ. आत्माराम, अरे, काय झालं? काय झालं भिडे? अरे भिडे, अरे. अरे काय झालं? कोण आलं आहे सांगा तरी. माझी बायको, ह्याची बायको, तुझी बायको. कायको जाऊन विचार. मेलो मेलो. बाहेर रोशन वहिनी, माधवी वहिनी आणि दया आली आहे. आता काही होऊ शकत नाही. आता आपण दरवाजा उघडूयात, आपापला गुन्हा कबूल करूयात आणि स्वतःला बायकोच्या हवाली करूयात. नाही नाही, काय बोलतोयस तू? गुन्हा कसा कबूल करणार मग जेठालाल? काय करायचं? एक मिनिट पोपटलाल, बापूजींना या अवस्थेत कोणी जर पाहिलं तर आपल्याला काळ्या पाण्याची शिक्षा होईल. तू बापूजींना लवकर बेडरूम मध्ये घेऊन जा, लवकर. जा, जा, लवकर. अरे तू बाहेर ये. काय करतोय? बापूजी चला पेट्रोल पंपावर जाऊया. गाडीत पेट्रोल टाकूया आपण. ए, चला. हा, तू बाहेर हो, ये. हायवे वरून साईडला घ्या, जरा साईडला घ्या. एक मिनिट हा, हा, हा. बाजू चला चला चला. उघड, हा? काय? दरवाजा दरवाजा. आता काय करूया? मी बघतो. एक मिनिट. अरे, तू अरे, काय? अरे, काय करतो? अरे, ठेवा, ठेवा. खाली. हा, कपाडात. ठीक आहे. हा, मी बघतो. घाबरण्यासारखं काय आहे? मी बघतो. Come in. मी आहे. अरे हो. हा, उघडू. तेच तर कळत नाही. अरे माधवी वहिनी, रोशन वहिनी, दया वहिनी, तुम्ही या 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 या. तुम्ही आता इथे पार्टी सोडून? आम्ही केव्हापासून बाहेर उभे आहोत. तुम्ही दरवाजा का उघडत नव्हता? नाही, उघडलं ना, उघडलं आता. हो, तेव्हाच तर तुम्ही आत आले. काय झालं? काही गडबड आहे का? नाही 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 नाही. गडबड? कसली गडबड? माधवी वहिनी तुम्हाला विचारते, तुम्ही मला कशाला विचारताय? नाही नाही माधवी, काही गडबड नाहीये. आम्ही सज्जन आहोत. आम्ही सगळे जण आहोत इथे. काही गडबड नाहीये. पोपट भाऊ कुठे गेले? त्यांचा राग उतरला की नाही? हो, उतरला. तो जरा बाथरूम मध्ये फ्रेश व्हायला, तोंड धुवायला गेलाय. तुम्ही जा, आम्ही त्याला घेऊन येतो. हा, ठीक आहे. अरे बापूजी कुठे आहेत? ते आले होते ना पोपट भाऊंना समजवायला. हो हो हो, वरती आले होते बापूजी. आता खाली गेले ते. खाली गेले. पोपट हे पोपट भाऊ ओरडले ना?
हो कदाचित नाही कदाचित अरे कदाचित काय माहित साहेब पोपटलालच तर आहे मग काय तुम्ही का ओरडले का? आता आम्ही सुद्धा तुमच्या समोरच उभे आहोत आणि पोपटला आतून ओरडला. आता इथे उभे राहिले आम्हाला कसं कळेल तो आत का ओरडला ते? तो बाहेर आला की आम्हाला सांगेल, मग आम्ही तुम्हाला सांगतोय. आता तुम्ही जा खाली, आम्ही त्याला घेऊन येतो. ठीक आहे पण लवकर या हा लवकर. अहो जरा लवकर हा प्लीज. हो लवकर येतो जा जा हा, हा. जा 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 कधीपासून विचार करत होतो तेच आले ना, का नाही? सकाळी किती वेळ झाला? हा पोपटलाल यार हा वेडा माणूस आहे यार. काय मारवणार आपल्याला याचं अरे पोपू 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 अरे काय करतोयस तू? बाई तुला काही अक्कल वगैरे आहे की नाही? अरे एवढ्या मोठ्याने ओरडतोयस तू. ओ बाहेर दया वहिनी, माधवी वहिनी, रोशन वहिनी ओय तुझी तर वहिनी आहे ना. तुला माहितीये ते लोक बाहेर उभे आहेत तरी असा ओरडतोय. अरे बाबा मला माहितीये की ते लोक बाहेर उभे आहेत, पण इथे बापूजी ओरडून ओरडून गाणं म्हणत होते. हा मग तर मी त्यांचा आवाज दाबण्यासाठी त्यांच्या तोंडावर हात ठेवला तर ते मला चावले. हे बघा मी ओरडणार नाही तर काय त्यांच्यासारखं गाणं म्हणू का? ओय ओरडला पण दुसरा हात तर फ्री होता ना, तो तोंडावर ठेवून ओरडायचा होता ना. कमीत कमी तुझा आवाज साऊंड प्रूफ तरी झाला असता. यांची अंताक्षरी थांबतच नाहीये. अरे ते काही जाणून बुजून गात नाहीयेत. त्यांची इच्छा नसतानाही ते गात आहेत. त्यांची अशी अवस्था माझ्याकडून पाहवत नाहीये. यांना शांत कसं करायचं? माझ्याकडे एक आयडिया आहे. काय बापूजींना झोपेची गोळी देऊया, मग त्यांना आणि आपल्याला दोघांनाही आराम मिळेल. ओ यारा खूप छान डॉक्टर हाती उशिरा का होईना लक्षात आलं चांगलं झालं खूप चांगली आयडिया आहे. हो पण डॉक्टर हाती तुम्ही ही आयडिया आधी द्यायची होते, आधी का दिली नाही? अहो अय्यर भाऊ तुम्ही पण कमालच करता. जेव्हा डोक्यात आयडिया येईल तेव्हाच देईन ना. आता आली तर दिली. वेल डन. नाही बरोबर आहे. चांगली आयडिया आहे. थँक्यू हातीभाऊ थँक्यू. पण एक प्रॉब्लेम आहे. काय झोपेची गोळी माझ्या घरी आहे आणि माझ्या घरून ती इथे आणणार कशी? माझ्या घरी एक झोपेची गोळी आहे. अरे वा अरे मग पोपटलाल आधी सांगायचं होतं ना, आधी का नाही सांगितलं? यार अहो अय्यर भाऊ मला सुद्धा आत्ताच आठवलं की माझ्या घरी झोपेची गोळी आहे. जसं मला आठवलं मी सांगितलं ना. हा पोपटलाल डॉक्टरांच्या प्रिस्क्रिप्शन शिवाय झोपेची गोळी घरी ठेवता येणार नाही. हे चुकीचं आहे. तू कशी काय ठेवली? अहो हाती भाऊ एकदा तुम्हीच दिली होती मला, विसरलात? मी कधी? मी आजारी होतो आणि झोप येत नव्हती तेव्हा तुम्हीच मला दिली होती आणि म्हणाले होते गरज पडली तर खा, गरज नाही पडली तर मी नाही खाल्ली. तेव्हापासून ठेवली तशीच. अच्छा मग ठीक आहे. शाबास खूप छान केलंस. आता प्लीज आणून दे, बापूजींना आणून दे. गोळीवर लिहिलंय खाणाऱ्याचं नाव. जा घेऊन ये. लवकर हा चल. मी पण आणा. हा दे. बाबू समझो ईश्वरे रे बाबा रे बाजू बाबू रे बाबा रे बापूजी वाह तू माझ्या गाडीमध्ये का बसला? तर उतर. बापूजी तुमचं तोंड उघडा. वाह याने तुमचं तोंड गोड करायचं. हे काय ही मिठाई आहे. नवीन वर्ष सुरू झालं ना तर याने तुमचं तोंड गोड करायचं. हे बघा आ करा आणि असं खाऊन टाका. आ नाही आ. अरे बापूजींनी मलाच गोळी खाऊ घातली. अरे बाहेर काढा हातीभाऊ, बाहेर काढा गोळी, बाहेर काढा. अरे मी कशी काढू? ओय पोपू हातीभाऊंच्या पाठीत एक बुक्का मार, गोळी लगेच बाहेर येईल. चल.
अरे सोडी, हातीभाऊंची पाठ एवढी मोठी आहे की कुठे बुक्का मारायचं कळणारच मग नाही. आपण एक काम करूयात, आपण सगळ्यांनी मिळून हातीभाऊंच्या पाठीचा वेगवेगळा एरिया पकडूयात आणि त्यावर बुक्के मारूयात. कुठून ना कुठून तरी गोळी बाहेर येईलच. हो हो, चला चला चला. होय, 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 थांब, थांब, थांब. माझा एरिया मी हे मारतो. आम्ही हा एरिया घेतो. नाही 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 आली, नाही आली. आली का? नाही 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 आली, नाही आली. हातीभाऊ वाका जरा, अजून खाली वाका. अरे मी आधीच वागलेलो रे बाबा. आली का? आली गोळी बाहेर? नाही. अहो हे सफेद सफेद हे काय? अरे दात आहेत रे ओ, तू. हे तेरी. अरे काय चाललंय? अरे एक मिनिट, बापूजी कुठे आहेत? हा, ओ तेरी. ओ तेरी. खाली तर गेले नाही ना? अरे, चला, बाबा. होय, 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 चला चला लवकर चला. अरे बापरे. अरे दरवाजा तर आतून बंद आहे. अरे मग कुठे गेले हे? सोफ्याच्या मागे सुद्धा नाही. अरे एक काम करूया, मी आणि अय्यर किचन मध्ये शोधू. हो जा 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 जा. ओय पोपू, तू आणि मी पुन्हा एकदा बेडरूम चेक करूया. बेडच्या खाली गेले असतील तर. चल बाबा, हो हो, चल चल. चल आपण कपाटात बघूया. बापूजी कपाटात कसे काय असतील? ते काय जेठालाल, नशेत काही होऊ शकतं. नशेत माणसाला कळत नाही तो कुठे आहे, काय करतोय. म्हणजे कपाटात असू शकतात ते. नाहीये. अरे नाही, ड्रॉवर मध्ये. सॉरी, ते स्लिप झालं. मी सुद्धा शोधतो. बाबूजी बापूजी, बापूजी तुम्ही कुठे आहात? बाबूजी अरे अरे बाबूजी तर किचन मध्ये सुद्धा नाहीत. गेले कुठे? मी जरा बाथरूम मध्ये बघतो. बापूजी, बापूजी, बापूजी बाथरूम मध्ये पण नाहीयेत. मग आता कुठे शोधायचं त्यांना? बापूजी, बापूजी. अरे आता काय नवीन? चल 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 चल. बापूजी. बापूजी, अरे अरे बापूजी काय करताय? बापूजी. बापूजी बापूजी थांबा. फिरायला चाललोय बबलो. अरे अरे बाय बाय. रे याचं तर पण ये हॅपी न्यू इयर. बापूजी थांबा, मी येतो. बापूजी थांबा थांबा. बापूजी थांबा. बापूजी. जेठालाल, जेठालाल तुझ्या वजनामुळे पाईप तुटेल. तू इथेच थांब. अरे, काय करू? अरे, बापूजी. बापूजी नाही. बापूजी नाही. बापूजी. ऐ बबलू. बाय बबलू. ओय, सांभाळून ओय बापूजी, सांभाळून बापूजी. थांबा बापूजी, सांभाळून बापूजी. जरासा झूम रुमे. बापूजी काय करताय? सांभाळून. बबलू. बाय बबलू. अरे बापूजी थांबा. बापूजी खाली उतरले. अरे वा 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 वा. नशीब चांगलंय, नशीब चांगलंय. या बबलू टाटा. हॅपी न्यू इयर. अहो बापूजी. अरे चला चला, खाली चला, चला, खाली चला. बापूजी, चला, चला, लवकर चला. बापूजी. अरे खोल दरवाजा, चला, चला, खोल. लवकर चला. बापूजी थांबा, बापूजी. अरे लवकर चला. अरे बापूजी थांबा, बापूजी. अरे चला, लवकर चला, लवकर चला. फ्रेंड्स, आजची रात्र ना कोणी थांबणार ना कोणी थकणार. अरे बापूजी. ओ वाव, गोकुळधामचे हिरोज पण आले. सो लेट्स वेलकम देम. काय झालं तरी? काय झालं? ही लोक कुठे पळतायत? खडाय जाने. कुठे नाही, इथेच आहे. आणि तुमच्या चेहऱ्यावर एवढं टेन्शन काय? अच्छा, कुठे? हा, आणि तुमच्या सगळ्यांचा श्वास काय एवढा फुललाय? काय झालं? सांगा ना टप्पूचे पप्पा, काय झालं? हे बघा, माझं मन म्हणतंय की काहीतरी गडबड आहे. तुम्ही आमच्यापासून काहीतरी लपवताय. हे बघा टप्पूचे पप्पा, तुम्ही म्हणाला होता की बापूजी पोपट भाऊंच्या घरातून इथे आलेले आहेत. पण जेव्हापासून बापूजी पोपट भाऊंच्या घरी गेलेत तेव्हापासून ते इथे दिसलेच नाहीयेत. काय चाललंय टप्पूचे पप्पा? दया, ते बापूजी. बापूजी आम्हा सगळ्यांना सरप्राईज द्यायला बघतायत. सरप्राईज द्यायचंय. म्हणत होते की नवीन वर्ष आहे तर सगळ्यांना आईस्क्रीम खाऊ घालायचंय. तर ते सगळ्यांसाठी आईस्क्रीम घ्यायला गेले. तर एकटा माणूस एवढ्या सगळ्या लोकांसाठी आईस्क्रीम कसं आणेल? तर आम्ही मदत करायला चाललो. हो ना जेठालाल? हो हो हो. अच्छा, मग टप्पूचे पप्पा जा, लवकर जा. आईस्क्रीम येण्यापूर्वी नवं वर्ष नको यायला. हो, अरे म्हणूनच तर लवकर चाललो. अरे चला, अरे, चला, चला, चला. चला, हा, मी आलो. चला चला. चला ना, आपण dance करूया. हा?
चला नाचूया, या. बापूजी 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 कुठे गेले? बापूजी एवढ्या कमी वेळात बापूजी कुठे गेले? हो आता कुठे शोधायचं काकाजींना? अरे कोण आहे बाबा? ओ तेरी, ही तर माझी जीप आहे. आणि जीप मध्ये मध्ये बापूजी आहेत. त्यानं गाडी चालवता येते. बापूजी अरे बापूजी बापूजी तर थांबतच नाहीयेत, निघाले ते. अरे बाबांनो, असं धावत जाऊन तर आपण बापूजींना कधीच पकडू शकणार नाही. अरे रिक्षा बिक्षा बघूया. ओय टॅक्सी टॅक्सी, होय होय थांब, थांब, थांब. अरे भाऊ, अरे बसा बसा. ती जीप इथून गेली. अरे उतरू नका, बसा. आता इथून जीप गेली ना, तिचा पाठलाग करायचा आहे. हो नाही भाऊसाहेब, माझा टॅक्सी बंद करायचा वेळ झालाय, मला जायचंय, मला लेट झालाय, मी जातो. होय. अरे असं नका म्हणू भाऊ साहेब, माझे बापूजी जीप चालवत आहेत. मग अरे ते सगळं मी तुम्हाला रस्त्यात समजावतो. खूप मोठी कहाणी आहे. प्लीज प्लीज भाऊ, तुम्ही उतरू नका. पाहिजे तर मी तुम्हाला दुप्पट तिप्पट भाडं देईन, प्लीज. तुम्ही किती भाडं दिलात तरी मी येणार नाही, मला उशीर होतोय. अरे भाऊ, अरे असं कसं नाही जाणार? मी तुफान एक्सप्रेसचा वरिष्ठ युवा पत्रकार आहे. जर आताही तू नाही आलास तर मी उद्या माझ्या पेपरमध्ये तुझ्याबद्दल छापेन. अच्छा, छापा छापा, नक्की छापा, आणि सोबत माझा फोटो पण छापा, जेणेकरून मी फेमस होईल. अरे हे बघा भाऊसाहेब, प्लीज चला. काय आहे, आमचे काकाजी दारू पिऊन जीप चालवत आहेत. अरे काय बोलताय यार भाऊ? दारू पिऊन नाही, म्हणजे बापूजी दारू प्यायला आहेत, पण चुकून प्यायला आहेत, ते सुद्धा पहिल्यांदाच. हे बघा, त्यांना जर काही झालं तर आयुष्यभर मी स्वतःला आणि तुम्हाला माफ करणार नाही. अच्छा, ठीक आहे, पण खरं तर भाऊ विषय असा आहे की मला ना वाईफ सोबत 31st करायला जायचंय, त्यामुळे मी तुमच्यासोबत नाही येऊ शकत. ओ यार, एक काम कर, गाडी मला देऊन टाक, मी चालवीन. तू तुझ्या फॅमिली सोबत जाऊन 31 डिसेंबर फर्स्ट क्लास साजरा कर. ओय, अशी कशी देऊ? मी तुम्हाला ओळखत नाही, मी अशी कशी देऊ टॅक्सी माझी? ओय कमाल करतोयस यार, एक सरदार असून सरदारला ओळख विचारतोयस यार. ओय तुझं कुठलं पिंड? अंबरसर. ओ तेरी, ओय माझं पण अंबरसर यार, कमाल आहे. अंबरसर मध्ये कुठे? गोलहट्टी. ओय मी गोलहट्टी नाल, रामबाग उधौरी. रामबाग मध्ये माझी बंतो मावशी राहते. ओ बंतो मावशी, ओय ओय जिचं नाव जोगिंदर कौर आहे, त्यांची 2 मुलं आहेत, महेंदर पाल सिंग आणि अमरजीत सिंग, त्याच का? हाजी. ओ तेरी यार, कमालच केलीस तू तर. आम्ही तिघं एकत्र शाळेत शिकलो आहोत. हो मग काही हरकत नाही, गाडी तुमचीच आहे, घेऊन जा, सांभाळून घेऊन जा, बस. होय होय होय. थँक्यू यार, थँक्यू. तुझा नंबर दे मला. MH02. ओय हा नंबर नाही, तुझा मोबाईल नंबर दे यार. ओ 9820. ठीक आहे विरे. ओय मी तुला स्वतः फोन करीन, फोन करून तुझ्या घरी गाडी पोहोचवेन. बरं, थँक्यू ठीक आहे. थँक्यू सर, थँक्यू थँक्यू. चालू कर आता. हा चालू कर. हा. चला. हे पपडू हॅपी बापूजी, सोनिया. हॅपी न्यू इयर. बापूजी अरे बापूजी बापूजी थांबा. अरे जेठालाल, बापूजी थांबा. न्यू इयर. अरे चल. बापूजी थांबा. अरे जेठालाल, तू काय करतोस? असं चालत्या गाडीतून बाहेर जाऊ नकोस, लागेल कोणाला तरी. म्हणजे तुला लागेल. अरे त्याला सांगा ना आतमध्ये यायला. जेठालाल आत ये भाऊ, दुखापत होईल, आत ये. जेठालाल आत ये. अरे आत ये, तुला काहीतरी दुखापत होईल. हॅपी न्यू इयर. हॅपी न्यू इयर. कुणास ठाऊक कुठल्या मुहूर्तावर आपण ही शार्टीवाली पार्टी करायचं ठरवलं. हॅपी न्यू इयर. थांब, तिकडनं येतो मी. बापूजी थांबा. बापूजी.
शेजारी हा थांबा बापूजी थांबा आम्ही येतोय बापूजी 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 अरे सोडी बापूजी मागे राहिले हो मग त्यांनी ब्रेक मारला ना. आता मागे घे मागे घे मागे 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 हो, थांबा, या आणखी. थांबा, घेतो. मागे घे पांडिके भाऊ बबलू टाटा बापूजी थांबा. होय, होय, थांब, थांब, थांब. पुढे घे जेठाभरा, लवकर हॅपी न्यू बापूजी थांबा बापूजी थांबा बापूजी. बापूजी जेठालाल बापूजींना जीप चालवता येते चालवत तर आहेत. अरे चालवतायत हे मी सुद्धा पाहतोय अय्यर भाऊ पण आधी कधी चालवताना पाहिलं नाही म्हणून विचारलं हो भाऊ त्यांना जीप टेम्पो ट्रक ट्रॅक्टर सगळं चालवता येतं गावी सगळं चालवत होते बापूजी कुठे गेले ओय बापूजी पुढे निघून गेले ना. अरे मग तू का स्लो चालवतोयस भाऊ पळव ओय जेठाभरा खूप पळवतोय पण ही गाडी 50च्या वर जातच नाहीये. ओय मला वाटतंय की हिला स्पीड कॅप लावलेली आहे. अरे कोणाचा फोन आहे बाबा? बबिताजींचा कोणाचा फोन फोन हा बोला बबिताजी सॉरी, मी तुम्हाला डिस्टर्ब तर नाही केलं ना? ओ नाही नाही बोला बोला ते ऍक्च्युली अय्यरचा फोन लागत नव्हता म्हणून मी विचार केला तुम्हालाच फोन करते. नाही नाही काही हरकत नाही बोला पार्टी कशी चालू आहे तुम्हा लोकांची? पार्टी तर खूप एकदम मजेदार जबरदस्त चालू आहे फक्त आम्ही सगळे तुम्हाला मिस करतोय पण म्युझिकचा तर अजिबातच आवाज येत नाहीये. अच्छा एक मिनिट बबिताजींचा फोन आहे म्हणतायत की म्युझिकचा आवाज येत नाहीये. सोडी गाडीमध्ये सिस्टीम असेल तर ऑन कर ओय ना कार मध्ये कुठे टेप आहे मेहता साहेब? टेपच नाही तर ऑन कुठून करू मी? हा गणिका गणिका हो हो हो. ओय सावा सावा ओय सावा सावा माया, ओय, ओय. बाहेर आलो ना. आता येतोय ना आवाज? म्युझिकचा. हो, खूप आवाज येतोय. असं वाटतं तुम्ही सगळे खूप एन्जॉय करताय. म्युझिकचा आवाज येत नाहीये बबिताजी. हॅलो मी नंतर अय्यर भाऊला सांगतो तुम्हाला फोन करायला ठीक आहे ओके, बाय, थँक्यू. ओके बबिताजी हॅलो बल्ले बल्ले बल्ले. ओ, सावा सावा सावा. झालं बल्ले, झालं बल्ले, ठेवला बल्ले. ठेवला ए बाबा हा फुगा कितीला दिला? 25 रुपयाचा एक. बस 25 रुपयाला एक. ठीक आहे सगळे देऊन टाक. हो आण. ये. हॅपी न्यू इयर. हॅपी न्यू इयर. पैसे. मागच्या टॅक्सीवरून माझा मुलगा बबलू येतोय तो पैसे दे. ओय, 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 वाजव, वाजव. अरे काय करतोय? अरे काय भाऊ मध्ये काय येतोयस अरे आता जीप मध्ये जे काका गेले ना त्यांनी माझे सगळे फुगे उडवले आणि जेव्हा पैसे मागितले तेव्हा म्हणाले की मागच्या गाडीतून माझा मुलगा बबलू येतोय तो पैसे देईल. तुमच्यापैकी बबलू भाऊ कोण आहेत? हा 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 बबलू बबलू. किती झाले? 1000. 1000 रुपये? हो 40 फुगे होते 25 रुपयाला एक. 1000 झाले ना. एक मिनिट जेठालाल एक पैसा देऊ नकोस. 25 रुपयाचा एक फुगा? अरे काय भरलायस काय त्या अरे फुग्यामध्ये? भाऊ काही भरलं असेल आता सोड ना बापूजींवरती असले हजारो फुगे कुर्बान आहेत भाऊ हे घे भाऊ हे घे थँक्यू. चला आता हॅपी न्यू इयर जेठालाल आता फोन उचलू नको असं. अरे पण बबिताजींचा फोन नाहीये दयाचा फोन आहे अरे बापू. मग उचल. काय उचल तिनं मला काही उलट सुलट विचारलं तर काय उत्तर देणार मी मग नको उचलूस. तुम्ही म्हणताय नको उचलूच नंतर तिने मला विचारलं फोन का नाही उचलला तर काय उत्तर देणार मी मग उचल. हो मग तेच तर करत होतो हा रे बाबा उचल ना जेठालाल. शांत राहा बाबा शांत बस हा ना बोल दया हा टपूचे पप्पा आईस्क्रीम घेतलं का तुम्ही? हा हे काय घेतच आहोत अच्छा मग ऐका ना आम्ही महिला मंडळ आहोत ना त्यांच्यासाठी तुम्ही राजभोग आणि केशर पिस्ता वाला आईस्क्रीम घ्या आणि टपूसेन आहे ना त्यांच्यासाठी चॉकलेट आईस्क्रीम घ्या आणि बाकी सगळ्यांसाठी ना तुम्हाला जे पण आवडेल ना ते घ्या. हा
ठीक आहे ओके चल. अच्छा ऐका ना, तुम्हाला यायला किती वेळ लागेल? बापूजी सापडले की लगेच बाई. काय? बापूजींच्या पसंतीची आईस्क्रीम सापडताच येतोय मी लवकरच. तसं बापूजींना चिकूचं आईस्क्रीम खूप आवडतं, तेच घ्या. हो ठीक आहे. आणि लवकर या. माझ्या शुभ्र बर्फाच्या गोळ्या. शुभ्र बर्फाच्या गोळ्या. आईने तुमचं नवीन नाव ठेवलंय. चल फोन ठेव आता. हो बाई. हुश, वाचलो. तिने काही उलट सुलट विचारलं नाही. अरे पण जेठालाल दयावहिनींचा परत फोन येऊ शकतो. तू एक काम कर, तुझा फोन स्विच ऑफ करून टाक. मी तर म्हणतो सगळ्यांनी आपापले फोन स्विच ऑफ करून टाका. अरे काय पोपटलाल, एकत्र सगळ्यांचे फोन स्विच ऑफ केले तर त्यांना संशय येईल. सगळे आपल्याला शोधायला बाहेर पडतील. मग करेक्ट. हो काळजी वाटू शकते त्यांना, काळजी वाटू एक काम शकते. करूया, फोन चालू ठेवूया आणि बापूजींना शोधूया. बापूजी दिसतायत का बापूजी ओय, कुठे? नाही ना. नाही कुठे दिसत नाहीये. सोडी जरा ते तिथे थांबव गाडी. कुठे तिथे पावभाजीवाल्याला विचारूया. अरे भाऊसाहेब, तुम्ही एका लाल टोपीवाल्या बापूजींना इथून जीप चालवत जाताना पाहिलं का? हो आता एक जीप या दिशेला गेली. ओ यार, हा तर खूप निर्मनुष्य रस्ता आहे. बापूजी इथे कुठे निघून गेले? अरे बापरे. ते बिचारे शुद्धीत नाहीयेत ना, दिशाहीन झाले आहेत, पिऊन गाडी चालवतायत. हा कुठला रस्ता आहे जेठालाल? ही गाडी गेली कुठं? बापूजी कुठे गेले? कुठे दिसत तर नाहीयेत. हे देवा, बापूजींना वाचव, त्यांना काही होऊ देऊ नकोस प्लीज. अरे बापूजी कुठल्या रस्त्यावर गेले जेठालाल, काहीच कळत नाहीये. अरे 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 हे काय? हे काय? ओय, हा तर डेड एंड आहे. हा पुढे तर रस्ताच बंद आहे. अरे बापूजी कुठे दिसतच नाहीये. अरे जीप सुद्धा कुठे दिसत नाहीये. चला बघूया. बघूया. बापूजी आहेत कुठे? दिसतात का कुठे? बापूजी कुठे निघून गेले? बापूजी बापूजी बाबूजी बापूजी बापूजी. बापरे. हे ईश्वरा, तू जर बापूजींना सुखरूप घरी पोचवलंस तर मी अनवाणी चालत तुझ्या मंदिरापर्यंत येईन आणि नारळ वाढवीन. हे बापूजी! ओय, बापूजी थांबा बापूजी. ओय, चला गाडी चालव कर. सोडी लवकर. पटकन. कुठे जातोय सोडी, तुला कळतं का? लवकर 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 सोडी लवकर लवकर चालव. अरे लवकर हो, लवकर सोडी. मागे बघा मागे मागे. हा, बस, सोडी बस. चल सोडी चल. ओय, ही टॅक्सी लवकर पण ना. घे. फिरो. हा, चल. बापूजी ओय, ते बघा बापूजी. बापूजी! सापडले. पळव, पळव. बापूजी अरे उभे कर, नाचा. अरे सगळ्यांनी नाचा. नवीन वर्ष येणार आहे 3015. बापूजी थांबा. बापूजी बापूजी इकडे सोडी परत सोडी या. लवकर चालव. हॅपी न्यू इयर. धाम काय नाव आहे तुझं? रम 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 पिऊन बाईक चालवतो असं? तुला माहित नाही दारू पिऊन गाडी चालवणं अपराध आहे? नाही, मी म्हणालो माझं नाव रमण आहे. सुर्वे, केस बनवा. सार्वजनिक जागेवर घाण करणे. आपल्या महान देशाला अशी गावंढळ लोकच घाण करतात. अरे काय रे, मला ओळखतोस मी कोण आहे? इन्स्पेक्टर. माझं नाव आहे इन्स्पेक्टर चालू पांडे. खोटं बोललास ना तर आता. तुझं हेल्मेट कुठे आहे? साहेब ते घरी विसरलोय, तेच घ्यायला चाललोय. सुर्वे, दुसरी केस बनवा. बिना हेल्मेट ड्रायव्हिंग. अरे आता सांग काय प्यायलास? साहेब काहीच नाही, ते औषध. हो, आता औषधाचं औषध आणि दारूची दारू क्लिअर होईल. सुर्वे. येस सर. सावंत मशीन दे. ए, हुक मार. हुक मारतो का? सर खूप प्यायलाय. हो. सुर्वे, तिसरी केस बनवा. अरे ड्रिंक अँड ड्राईव्हची. घेऊन जायला आतमध्ये. एक मिनिट साहेब, मी इथल्या नेताजींचा राईट हँड आहे. अच्छा, तुमचं त्यांच्याशी बोलणं करून देतो. हे घ्या, बोला साहेब.
ना मी दारू पिणाऱ्यांबरोबर बोलतो ना त्यांच्या मालकाशी, आणि दारू पिऊन गाडी चालवणाऱ्यांचा मी तिरस्कार करतो. आज जर माझ्या वडिलांनी सुद्धा दारू पिऊन गाडी चालवली असती तर त्यांना सुद्धा आत टाकलं असतं. मग भले जेलमधून सुटल्यावर त्यांनी मला 2-4 दांडे मारले असते. मला घेऊन जायला. ए चले, चल 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 चल. ए बाईक गेली याची. ए चल, चले लवकर चल. चल बोललो ना, चल. ए चल. चल रे. ए चल. साहेब साहेब ए चला, चल चल, चल. चल. गिऱ्याला. चल सोडी चल. ओय, घेतोय घेतोय घेतोय. लवकर सोडी. ओय पुढे तर पोलिसांची नाकाबंदी आहे. ओय बापूजी तिकडे चाललेत. अरे बापरे. अरे बापूजी दारू पिऊन जीप चालवतायत. पोलीस त्यांना सोडणार नाहीत. विनाकारण आपल्यामुळे बापूजींना जेलमध्ये जावं लागेल. जेठालाल जेठालाल अजिबात काळजी करू नकोस, रडू नकोस. आम्ही सगळे सोबत आहोत, काहीतरी करू. अरे कोणालाही काहीच करायची गरज पडणार नाही. पत्रकार पोपटलाल तुमच्या सोबत आहे. मी सिच्युएशन सांभाळून घेईन. वाचव रे देवा. बापूजींना वाचव. बापूजी थांबा. थांबा जेठालाल. बापूजी. आलू पांडे. बापूजी आलू पांडे नाही, इन्स्पेक्टर चालू पांडे बोला. ओके. तुम्ही जीप मध्ये काय आणि तुम्ही सीट बेल्ट का घातला नाहीये? काय लावला नाही अहो तो बेल्ट असतो ना, सीट बेल्ट तो. बेल्ट अरे एवढा मोठा बेल्ट लावलाय तो सुद्धा सोडणार नाही. बापूजी पॅन्टचा बेल्ट नाही, सीटचा बेल्ट. तुम्ही सीटचा बेल्ट का नाही घातलाय? सीटचा बेल्ट मी घालला हो. मी बाकी कोणाचाच बेल्ट नाही लावत. बापूजी आता तुम्ही खाली उतरा. एका वयस्कर माणसाला खाली उतरवणार आहे. बापूजी या अवस्थेमध्ये तुम्ही आता इथे बसू शकत नाही, त्या मोठ्या गाडीत बसायचं तुम्ही. नाही. मला मोठ्या गाडीत नाही बसायचं आहे. थँक्यू बेटा. मी इथेच ठीक. ऐ, बापूजी तुम्हाला माहिती आहे तुम्ही कोणाशी बोलताय ते? टिडिंग टिंग टिडिंग टिडिंग टिंग सुर्वे, टिडिंग. हो सर. बापूजी खूप प्यायले. ना जिभेवर कंट्रोल आहे ना हो मेंदू. सर. गातात बच्चन साहेबांचं गाणं आणि डान्स मात्र ऋतिकचा करतात. बरोबर आहे सर. यांना अटक करावी लागेल. बापूजी आम्हाला तुम्हाला लॉकअप मध्ये घालावं लागेल. का? का हे विचारतात का? हद्दच झाली. चालूजी. हा? पांडेजी. हा? ए बबलू आला माझा बबलू. बबलू. अरे बबलू. बबलू आला. ये जेठालाल ये. हे तुझे वडील आहेत ना? हो. यांनी खूप दारू ढोसलीये. कोण प्यालाय? बापूजी कोण आहे तो दारुडा? ए बाबांनो, तुमच्या घरात आई बाप भाऊ बहीण काका काकू कोणी नाहीये? सगळे आहेत. सगळे माझ्या घरी माझी वाट पाहत आहेत. हा? तरी सुद्धा पितोस. अरे तुला काय झालं असतं तर त्यांचं काय झालं असतं? तू तुझ्या कुटुंबाला फसवलंय. आलू पांडे अटक करा सगळ्यांना. अटक तर तुम्हाला करावी लागेल बापूजी. नाही नाही चालूजी. पांडेजी प्लीज बापूजींना अटक करू नका प्लीज.